नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवशी म्हटलं की आपणा सर्वांना मेघदूतकार कालिदासाचे स्मरण होते. त्याचप्रमाणे बाहेर पावसाची आषाढ सुरू झाली की समस्त भागवत धर्म प्रेमींच्या वारकऱ्यांच्या मनातही विठ्ठल प्रेमाचे झरे वाहू लागतात. एकच ध्यास, कधी माझ्या सावळ्या विठूला भेटतोय. ध्यास ध्यास म्हणजे सतत लागलेली तीव्र ओढ. जसे की आई करता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय आपले रडणे थांबवत नाही, त्याचप्रमाणे समाधानाकरता आनंदाकरता धडपडणारा आपला जीव परमेश्वर म्हणजेच विठ्ठल दर्शन प्राप्त झाल्याशिवाय शांत राहूच शकत नाही. तर असा या भक्तांच्या जीवाचा एकमेव ध्यास म्हणजे पंढरीला जाणे आणि विठ्ठलाचे दर्शन घेणे. विठ्ठलाचा हा भक्त अतिशय व्याकुळ होऊन म्हणतोय, ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊन वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू. कारण साक्षात परब्रह्म केवळ भक्त पुंडलिकासाठी विटेवर युगानुयुगे तिष्ठत उभे आहे. अशा या भक्तवत्सल माधवाचे मधुर नाम सतत माझ्या ओठी असू दे. त्याची पितांबर नेसलेली कस्तुरी टिळा रेखलेली ही साजी गोजिरी सावळी मूर्त माझ्या अंतरंगात डोळा भरून साठवू दे. कवी सुधांशू यांनी लिहिलेले व R.N. पराडकर यांच्या भावपूर्ण आवाजातील पटदीप रागातील ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू हे गीत आज आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ऐकून आपण भजन सेवेचा आनंद घेऊया. ध्यास हा जीवाला पंढरीचे जाऊ. ध्यास हा जीवाला पंढरीचे जाऊ. वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू. वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू. पुंडलिका भेटी परब्रह्म आले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले. भक्ताची आकाजा विटेवरी ठेवले. भक्ताची आकाजा विटेवरी ठेवले. मधुर ते नाम माधवाचे घेऊ. मधुर ते नाम माधवाचे घेऊ. वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू. वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू. सावळे हे रूप विठ्ठला प्रेमाचा. सावळे हे रूप विठ्ठला प्रेमाचा. कास पितांबर टिळा कस्तुरीचा. कास पितांबर टिळा कस्तुरीचा. टिळा कस्तुरीचा. सावळी विठाई अंतरात पाहू. सावळी विठाई अंतरात पाहू. वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू.
अभंग गाई चंद्रभागा तुक्याचे अभंग गाई चंद्रभागा साथ देई वारा भजनाच रंगा साथ देई वारा भजनाच रंगा भजनाच रंगा भजतो लुटाया वार करी रंग तो लुटाया वार करे वैकुंठीचा राणा डोळे बरी पाहू वैकुंठीचा राणा डोळे बरी पाहू ध्यास हा जीवाला पंढरीचे जाऊ ध्यास हा जीवाला पंढरीचे जाऊ वैकुंठीचा राणा